नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर हो, तुम्ही थंबनेलला पाहिलं, आज अगदी बरोबर आहे। आज आपण उकळत्या पाण्यामध्ये शेंगदाणे घालून अगदी महिना ते 2 महिने टिकणारा अगदी लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांच्या आवडीचा अगदी ओठाणी खाऊ शकाल एवढा टेस्टी आणि जबरदस्त असा पदार्थ बनवतोय। बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। एकदा बनवलं की नेहमी तुम्ही हा गोडाचा पदार्थ कधी तुम्हाला गोड खाऊ वाटलं तर झटपट हाच पदार्थ बनवाल। चला करायला घेऊया। त्यासाठी 1 कप इतके आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि कढईमध्ये पाणी घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आहेत। पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आणि छान असे आपल्याला हे शेंगदाणे 1-2 उकळीमध्ये व्यवस्थित असे उकळून घ्यायचे आहेत। आता इथे पहा, शेंगदाणे सर्व आपल्याला काय करायचे आहेत, एका चाळणीवरती पाणी निथळून घेऊन पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत। अगदी पाणी व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे, अजिबात पाण्याचा थेंब राहता कामा नये। आणि मग हे काय करायचे, शेंगदाणे थंड करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर पहा, साल काढली नाही तरीही काही हरकत नाही। जेव्हा आपण शेंगदाणे ते पाण्यामध्ये टाकत असतो तेव्हा असेच्या असे मी जसे टाकले तसे टाकले तरी चालतील, किंवा तुम्हाला वाटलं साल काढावी तर साल काढून सुद्धा तुम्ही टाकू शकतात। इथे पहा, आपल्याला लगेच पुढे काय करायचं आहे, वाटण तयार करून घेतल्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला 1/2 कप इतकी साखर घालायची आहे आणि 1/2 कप इतका गूळ घालायचा आहे। आता इथे गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्ही थोडंसं वाढवलं तरी काही हरकत नाही। आणि आपल्याला फक्त पाण्यामध्ये गूळ विरघळून घ्यायचं आहे। 1/2 कप पाणी घातलेलं आहे, पहा सर्व प्रमाण 1/2 कप इतकं घेतलेलं आहे। आता पाण्यामध्ये गूळ विरघळून गुळवणी फक्त बनवून घ्यायची आणि साईडला ठेवून द्यायची थंड करायला। लगेच दुसरी कढई घ्यायची, त्याच्यामध्ये 4 चमचे इतकं तूप घालायचं। तुपावरती आपल्याला 1 वाटी इतकं बेसन आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर भाजत असताना गॅस सोडून कुठेही इकडे तिकडे जायचं नाही, सतत हलवत राहत आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं आहे। आता इथे थोडंसं कमी पडलेलं तूप म्हणून मी अजून 2 ते 3 चमचे याच्यामध्ये ते तूप आपलं घातलेलं आहे। तर एकूण बघा इथे 5 ते 6 चमचे म्हणजे आपल्याला अर्धा कप इतकं तूप इथे लागलेलं आहे। तर आता जास्त सुद्धा तुप्पट आपल्याला बनवायचं नाही, तर इथे मी जसं कोरडं दाखवते मिश्रण अगदी या पद्धतीने आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, 10 ते 12 मिनटं। तर इथे पहा, गॅसची फ्लेम वाढवायची नाही किंवा आपलं जे बेसन आहे ते सुद्धा करपवायचं नाही। त्याच्यानंतर पहा, जे आपण तयार करून जे घेतलं होतं शेंगदाण्याचं वाटण, तर ते शेंगदाण्याचं वाटण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। बिलकुलही याच्यामध्ये शेंगदाणे वाटत असताना पाणी बिलकुल वापरायचं नाही। तर पहा, हे सर्व वाटण याच्यामध्ये घातलं की बेसनसोबत हे वाटण आपल्याला परत एक वेळा 5 ते 7 मिनटं आपल्याला व्यवस्थित असं मध्यम आचेवरती परतवून घ्यायचं आहे। तर पहा, इथे दाबून दाबून स्पॅच्युलानी किंवा मग चमच्याच्या मदतीने दाबून दाबून आपल्याला अगदी व्यवस्थित असं सुट्ट होईपर्यंत, म्हणजे अगदी इथे पाहू शकता दाणेदार असं हे आपलं वाटण आपलं सर्व हे भाजून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर आता इथे पहा, हातावरती सुद्धा दाखवलं तुम्हाला, अगदी या पद्धतीनं दाणेदार आपलं हे मिश्रण तयार झालं की मग काय करायचं, आपल्याला जी आपण गुळवणी बनवून घेतली होती तर ती गुळवणी होती त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटण घालायचं आहे। खाली गॅस चालू करायचा आहे आणि हे पहा, आता इथे मिश्रण ना थोडंसं लूज वाटतंय, पण आहे ना थोड्या वेळानंतर 5 ते 6 मिनटानंतर मिश्रण अगदी घट्ट व्हायला चालू होतं आणि पॅन सोडायला चालू होतं। मग हे सुद्धा आपल्याला काय करायचं, कधी ह्याच्यामध्ये गाठी गुठळ्या वगैरे थोड्याशा राहू शकतात, त्यामुळे स्पॅच्युलाच्या मदतीने दाबून दाबून हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये तुम्ही वेलचीची पावडर घालू शकता, किंवा मग मी इथे काय केलं आहे, अख्खी वेलची थोडीशी ठेचून घातलेली आहे, त्याचा फ्लेवर ना खूप छान येतो। त्याच्यामुळे अख्खी वेलची थोडीशी ठेचून घाला आणि थोडीशी वेलची पावडर घाला, खूप मस्त अगदी ही आपलं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे। पॅनसुद्धा पहा सोडायला लागलेलं आहे आणि घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे। या पद्धतीनं ना मिश्रण तयार करून घ्यायचं आहे, किंवा मग थोडंसं मिश्रण तुम्ही काढून घेऊ शकता आणि त्याचा गोळा वळून पाहू शकता। गोळा अगदी व्यवस्थित तयार झाला, चिटकत नाही आहे, म्हणजे मिश्रण तयार झालेलं आहे। गॅस बंद करून द्यायचा पहा इथे। आता मी इथे वापरते अडीचा इकोबेक पेपर, याच्यावरती आपण आज हा पदार्थ बनवतो आहे। हा इकोबेक पेपर जो आहे तो वापरायला फूड सेफ आहे आणि इको फ्रेंडली आहे। आणि विशेष म्हणजे
याच्यावरती ना कोणताही पदार्थ चिटकत वगैरे नाही. तर इथे पहा सर्व हे मिश्रण काय करायचं आहे, आपल्याला गरम आहे तेव्हाच आपल्याला याच्यावरती काढून घ्यायचं आहे. खाली एखादा ट्रे किंवा ताट घेऊ शकता, त्याच्यावरती हा पेपर घालायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे मिश्रण असं ओतून द्यायचं आहे आणि व्यवस्थित चारी बाजूनी हे मिश्रण आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. पहा अगदी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीनं. स्पॅच्युला असेल तर लगेचच पटापट होतं आणि आपल्याला चटकेसुद्धा हाताला भाजत नाहीत का. इथे पहा व्यवस्थित असं मिश्रण सेट करून घेतलं की आपल्याला काय करायचं आहे, लगेचच याच्या ना वड्या कट करून घ्यायच्या आहेत. आता इथे ना मी आज बर्फी बनवते शेंगदाण्याची. तर ही ना अगदी छान मऊसूत, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण म्हणजे प्रौढांपर्यंत सर्वजण ओठाणी खाऊ शकतील एवढी दाणेदार आणि जबरदस्त ही बर्फी तयार होते. तर आता इथे ना तुम्हाला जशा आकारामध्ये तुम्हाला कट करायचं आहे त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकता किंवा याच्यावरती अजून काही ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्ही. ड्रायफ्रूटची पावडर वगैरे असेल किंवा वरतून गार्निशिंगसाठी सुद्धा तुम्ही लावू शकतात. तर या पद्धतीने मी चौकोनी आकारामध्ये सर्व वड्या पहा याच्या कट करून घेते आणि याचं जे टेक्स्चर पाहू शकता किंवा मग याची जी चकाकी आहे ती पाहू शकता. खूप सुरेख टेस्टलासुद्धा होतात आणि दिसायलासुद्धा एकदम भारी होतात. तर पहा इथे सर्व कट करून घेतले. आता तुम्हाला इथे ना काजू कतली वगैरे अशा शेपमध्ये जरी तुम्हाला कट करायचे असतील, आता रक्षाबंधनसुद्धा त्याच्यासाठी सुद्धा ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि चवीला खूपच भारी लागते आणि विशेष म्हणजे ना पौष्टिक आहे. आपण याच्यामध्ये शेंगदाणे भरपूर वापरलेले आहेत. याच्यामध्ये अजून तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर वगैरे ॲड करू शकता. अजिबात थकवा वगैरे येत असेल तर बिलकुलही येणार नाही. 1-2 वडी जरी तुम्ही सकाळच्या वेळेत खाल्ली ना खूपच पौष्टिक आहे. लहान मुलंसुद्धा बऱ्यापैकी शेंगदाणे वगैरे असं खायला टाळत असतात किंवा भाजीमधले सुद्धा त्यांना आवडत नाही. तर त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने हा गोडाचा पदार्थ घरी नक्कीच बनवू शकता. तर पहा इथे मस्त अशी ही आपली बर्फी तयार करून घेतली आहे आणि थंड केल्यानंतर मग इथे मी तुम्हाला आता दाखवते. पहा सुरुवातीलाच मी गरम असतानाच थोडीशी सेट करून घेतल्यानंतर वड्या कट केल्या होत्या. थोड्या वेळानंतर पहा रूम टेम्परेचरवरतीच ठेवायचे आणि इथे आपली मस्त अशी ही बर्फी सेट झाली. आता इथे पहा अगदी दाणेदार टेक्स्चर पाहू शकता, चकाकी पाहू शकता. खूप भारी होते आणि विशेष म्हणजे ना झटपट होते. अगदी लहानांपासून सर्वजण खाऊ शकतात. एकदा तुम्ही बनवली ना हा गोडाचा पदार्थ, जरी कधी तुम्हाला गोड खाऊ वाटलं ना तुम्ही नक्की हाच पदार्थ बनवाल. कारण घरामध्ये शेंगदाणे तर आपल्या असतातच असतात आणि काय बाकीचं तूप आणि बेसन हे सुद्धा असतं घरी. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. तुम्हीसुद्धा बनवून पहा. आपल्या चॅनलवरती खूप साधे सोपे व्हिडिओज रेसिपीज अपलोड आहेत. नक्की चेकआउट करा, तुम्हाला खूप जास्त आवडतील. व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यापुढील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी माझे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. मी सुद्धा ही बर्फी एकदा नक्की बनवून पहा. 1 ते 2 महिने ही बर्फी आरामात टिकते आणि खायला सुद्धा खूपच भारी लागते. आशा करते तुम्हाला माझी आजची ही रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. 1-2 महिने ही रेसिपी आरामात टिकते. चला उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छान युनिक रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.